आज रविवार 20 जुलै 2025 रोजी एकल महिलांच्या किंवा अनाथ गरजू मुलांना आज शालेय साहित्य साऊ एकल महिला समितीतर्फे वाटप करण्यात येत आहे। आणि असंच आमच्या लावण्य आणि हर्षदा ह्या दोघी सख्या बहिणी आहेत। त्यांचे आईवडील नाही आहेत आणि आजी आणि आजोबा त्यांचे वय खूप आहे। त्यामुळे मी आज लावण्याचा छोटासा व्हिडिओ घेत आहे। लावण्या, तुझं नाव सांग बाळा पूर्ण। जय जिजाऊ जय शिवराय। माझे नाव लावण्या संतोष गोडके। मी आता 6वी शिकते आहे। माझी छोटी बहीण आहे, तिचे नाव हर्षदा संतोष गोडके, ती 4थीत शिकते। आणि आज साऊ एकल महिला समितीकडून आम्हाला शालेय साहित्य वाटप करणार आहेत। त्याच्यात चांगल्या क्वालिटीचे बॉटल्स, बुक्स, चित्रकलेची वही, बॅग, छत्री, कंपास, पेटी आदी रंग साहित्य भेटणार आहे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे। जय जिजाऊ जय शिवराय। नमस्कार, नाव काय तुझं? दीपाली दुसरी। हां, काल तुमचा फोन आला तेव्हा मी कल्याणला होते आणि कल्याणला असताना तुम्ही खूप रडत होत्या की माझं बाळाने मान टाकली आहे, बाळाचं खूप जास्त तब्येत आहे, तुम्ही अर्जंटमध्ये आम्हाला हेल्प करा म्हणून, बरोबर? तर मी इथे 6 वाजता आपण महिला बालविकासमध्ये मी फोन केला, तुम्हाला तिथे घेऊन गेलो, आपण तिथं अर्ज केला, त्या मॅडमने आपल्याला सहकार्य केलं आणि आपण कुठे निघालो? नैताळे येथे गेलो आणि पोलीस स्टेशनला कॉल केला मॅडमनी, लासलगाव पोलीस स्टेशनला। शिंदे साहेबांनी 2 पोलीस चौकशी हवालदार तिकडे पाठवले रुई गावामध्ये। तुझ्या मिस्टरांना भेटवलं, मुलाला व्हिडिओ कॉल केला, म्हणे आम्हाला काय तुमचं मुलाला आम्ही दाखवतो, मुलाला काहीच झालं नाही। तुम्ही जा, आता तुम्ही येऊ नका असेच म्हटले ना। मग आम्ही एक हिम्मत केली, मी त्यांना सांगितलं की ह्या 2 महिलांना पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे, महिलांना मी असं पाठवू शकत नाही आहे। मी पण तुमच्या बरोबर आले तिकडे एवढ्या रात्री। आणि तिथे गेल्यानंतर बाळ जेव्हा ते आपल्याकडे घेऊन आले तर बाळाची तब्येत कशी होती? तेव्हा बाळ तापलेलं होतं, भरपूर ताप आलेला होता, त्याला बोलतही नव्हतं आणि काहीच नाही। आणि आता तुझं बाळ तुझ्याकडे आहे तर तुला काय वाटतं? आता माझं बाळ माझ्याकडे आहे तर माझ्या मनाला म्हणजे खूप धीर आलाय त्याला जवळ घेतल्याच्यानंतर। म्हणजे तुझ्या आठवणीनेच बाळ खूप आजारी पडलं होतं बघा। हे का बाळाला औषध दिलं तर लगेच बाळ तुमच्या समोर म्हणजे बरं आहे, नाही का? तर सगळ्यांचे महिला बाल विकासचे आणि लासलगाव पोलीस स्टेशनचे आणि विद्या खडक मॅडमचे मनपूर्वक मी आभार मानते। धन्यवाद।